तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिवांग होळकर. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल मागील 2 व्हिडिओमध्ये, त्यामध्ये आपण पहिल्या भागात नदीच्या पातळीकडील भाग दाखवला आणि भाग 2 मध्ये आपण विहिरीकडील भाग दाखवला. तर हा आहे तिसरा भाग, त्यामध्ये आम्ही तुम्हाला पांट्यावरील भाग दाखवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, ह्या रस्त्याने आपण विहिरीकडे गेलो होतो आणि पातळीत गेलो होतो. पण पांट्यावरील भागासाठी आपल्याला रस्ता बदलावा लागेल आणि तो रस्ता आहे हा. तर ह्या रस्त्याने आपल्याला पांट्यावर जायला लागेल. तर चला मित्रांनो, आमच्या बरोबर व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि आपण जाऊया पांट्यावर. ओके, तर जाऊया राज. मित्रांनो, आपण निघालो हे पांट्यावरील भागाकडे. पांट्यावरील भाग ना इझी आहे तिकडे जाणं. तिकडची वाट पण चांगली आहे आणि मोकळं आहे. म्हणजे जसं विहिरीकडे आपण बघितलं, पातळीत बघितलं जंगल आहे, तसं जंगल नाही, खुलं मैदान चांगलं, बऱ्यापैकी त्यापेक्षा खूप चांगलं आहे. तर चला मग जाऊ. तू पण येतोयस? मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा आहे सुमित, अजून एक मेंबर आपल्यावर जोडला गेला आहे. तर चला तिघा मंडळी 3 तिघाडे काम बिगाडे करून येऊया. तर मित्रांनो बघू शकता, ॲज युजल आपले ब्लॅक कमांडो एक पुढे आणि अरे नाही, ब्लॅक कमांडो नाही, ह्यावेळी आपले सिक्युरिटी बदलली आहे. एक व्हाईट कमांडो, एक ब्लॅक कमांडो. तिथे सांग बोलतोय. तर मित्र बघू शकता, हा माझा खास मित्र आहे. आता तो पण आलेला आहे माझ्यासोबत पांट्यावर. सुमित त्याचा खास मित्र आहे. अरे मी बोललो खरं तुम्हाला, हा ओपन रोड आहे, रस्ता आहे, ओपन रस्ता आहे, पण हा पण जरा तसंच वाटतंय. सुमित काहीतरी दाखवतो इकडे. काय होतं? अच्छा, सुमितला चोपाई दिसली होती, तर गेली, पळून गेली आम्हाला बघून. मला वाटलं मित्रांनो हा पण जरा वाट चांगली असेल, पण हे पण तसंच दिसतंय, भरीव गवतानी भरलेलं. हे बघा, हे जरा काहीतरी वेगळंच वाटतंय. अशा प्रकारे तुम्हाला मी विहीर दाखवली, पातळी दाखवली, अशा प्रकारे तुम्हाला मी आज आपला पांटा दाखवणार आहोत. चला या मग. चला. हा, तुम्ही बघू शकता इथे पण जांभ्या दगडांनी वाट केली आहे. अशा प्रकारे इथं साप आहे, त्यामुळे बरं वाटतं जरा. गेला पक्का साप होता. हो, साप दिसला होता बोलला. अच्छा, नाही ना, तुम्ही बघू शकता, जरा बरं वाटतं, रस्ता चांगला आहे. मारायला पाहिजे होता, म्हणजे त्यापेक्षा व्ह्यू चांगला आहे याचा. हा, पंपाचा. तर अशा प्रकारे इथं ब्लॅक कमांडो आहे. हा रस्ता चांगला वाटतोय. हा त्याच्यापेक्षा भारी वाटतोय. मित्रांनो, तर पडलोच तुम्ही, पाय स्लिप झाला होता, हलका सावरलं. तर मित्रांनो, तुम्हाला मी बोललेलो उंबरगाव जायचा रस्ता, तर हा इथनं उंबरगाव जायचा रस्ता आहे. हा, जो आपला चौथी ब्रांच आहे आपल्या नदीची, उंबरठा, त्याचा रस्ता हा आहे. बघा, इथून आहे आणि खूप लांब आहे तो ऍक्च्युली. इथून आपला पांटा जवळ आलेला आहे. तर उंबरठाचा भाग ना तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवीन, नक्की दाखवीन. कारण आता सध्या वेळ नाही, जायचं आम्हाला, निघायचं आहे.
स्लिप काय झालं. राज पण भाऊ पडलाच असता, त्याचा पण पाय स्लिप झाला होता. हे बघा कसा जंगलातून आलो आम्ही. कुत्रा सरकला. वाट आहे ना स्लिपरी झाली, शेवाळ आलेत ना, खूप जपून उतरावं लागतंय. म्हणजे पाय सगळं पडलं ना तर डायरेक्ट डोक्यावर आपटले जाईल, अशी परिस्थिती आहे इकडे. माझा भेटू रे गाला. येस, इथे जर आपण लवकर झालो होता, रस्ता खूप चांगला होता, लवकर झालो आपण. आज सध्या पडलेलं झाड आहे. बघू शकता तुम्ही नदीचा लेवल कधी कधी वाढला ना तर इकडे झाडं खाली येतात. तसंच हे झाड खाली आले बघा, इथून बघू शकता तुम्ही. का बघू शकता तुम्ही नदीचा हा सुंदर असा नजारा. मे महिन्यात आहे ना तिथपर्यंत लोक जाऊ शकतात, म्हणजे तिथपर्यंत पाणी नसतं, म्हणजे लोक कपडे भांडी वगैरे तिथपर्यंत जातात. पण आता बघू शकता पावसाच्या पाण्याची परिस्थिती. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राज मासे मारतो. मासे म्हणजे शाळेत पण जातो. कितीला आहेस? 10वीला. यस, तो 10वीला आहे आणि तो मासे मारतो. एक बघा त्यांनी त्याचा गळ काढला तर मासे मारण्यासाठी आणि माशांसाठी खायला. हा, माशांसाठी खायला काय भाकरी घरात उरलेली भाकरी आणली माशांसाठी. ऍक्च्युली गळाने पण मासे मारतो आणि यांच्याकडे कंडाळ पण आहे, जे वडील मासे मारतात, तर आपण त्या कंडाळाने पण मासे मारतो. आता मासा पकडत आहे. तर यस, ओके. तर राजचा गळ तयार आहे आणि राज ने टाकला गळ. ओके, बघूया. आय होप राजला मासे मिळतात की नाही. चला तर मंडळी, पाऊस हलका पाऊस सुरू झाला आहे आणि जवळजवळ आम्हाला पाऊण तास झाला आहे. तर मग राज निघूया. ॲक्च्युली मच्छरने पण चावून खाल्लं आहे. 2-3 मच्छर मारलेत, साधे सुधे नाही, मोठे मच्छर आहेत. आमचा झाला आहे पॅकअप. हे बघा, तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा नदीचा 3रा भाग आवडला असेल. तर मग चला, उतरता क्रम झाला, आता परत चढता क्रम. परत एवढं चढायचं आहे. आता जम लागलाय, पुढे काय होतंय काय माहिती. चला, घरी तर जावं लागेल. हे घे एवढ्या, हे घे करतोय भुसडीच्या. नक्कीच तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. तिन्ही भाग आवडले असतील नदीचे. तर मित्रांनो, प्लीज एक लाईक करा नदीसाठी.
चला हार्टबीट वाढायला लागले आता हळूहळू. बघा किती मस्त नजारा इथं तुम्हाला नाही बघायला मिळाला, पण तुम्ही आता बघू शकता किती सुंदर नजारा वाटतं. असं वाटतं झाडांची गुंफा आहे. झाडाच्या गुंफेतून चाललोय आपण. राज किती मिळाले मासे? अरे काय मिळाले तुम्ही यार थांबला नाही ना. थांबला नाही? पकडलं अरे राज असता. पाऊण तास थांबलो. तुझा अजून अजून किती वेळ थांबायचं पाहिजे होतं? पाऊण तास. पाऊण तास थांबलो. चल म्हणजे तुला एक दिवस पाहिजे पूर्ण मासे पकडायला. माईक पडेल. चल माहिती ना. थकले. चल नाही गेलं. थांब. मित्रांनो, आय होप नदीचा हा तिसरा भाग तुम्ही एन्जॉय केला असेल. आमचे तिन्ही भाग तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, दम लागलाय, सबस्क्राईब करा. तर चला म्हणजे तर हा व्हिडिओ इकडे संपवतो. तुमची रजा घेतो. धन्यवाद.